ते हे कॅमेरा दिसतं का दुसरं ते बरं का माझ्या त्या गाडीत राहिलं त्या अर्ध्यांच्या तोंडात होतं झाडाच्या मुळ्या पाणी गेलं की वाढलं मुलं कांद्रा पाण्यात गेलं कॅमेरा गेलं इथे का किती मारला बोरे 600 600 का मोटर काळ्या बाबा घालणं बरं का असती पाहिजे काढणं अजिबात पाणी काय म्हणून ती घालता आला तुम्ही दोन्हीच पायपा टाका बारकी मोटर भेटते सव्वांची पाणी मारणार सुरला वगैरे पियूष टाकलं चालतं हां पियूष कॉलम पाईप आट्यावाला तुमच्या बजेटची हिशोब ना 2 इंची घाला 3 इंची घाला पण 2 इंची घातला चांगला असतो सवय करा आणली नाही काय घातला पण 2 इंची हां 1.5 इंची रेटमध्ये बसतं कुठं 550 600 2 इंच चांगलं येतं 28 केजी हे झरं दिसते का आपल्याला दिसते लाल माती कुठं लावली होती का लागला होता किती फुटावर मी नव्हतो तेव्हा पडता अंदाज खालीच लागला होता लय 3-4 फूट खाली गिरो का गाज गेलो तुमच्या इकडं 4 सर धोका गेला होता लाल गिरो धोकादायक राहते धोक्यात आहे का चकाफायचं बोर तुमच्या इकडं सगळा शिवार पडत झाला लाल गिरो कोणाला 250 आहे कोणाला 350 आहे लाल गिरो हायला आहे आणि 4.5 आहे बघा म्हणजे दिवशी तर खाली व्हायचे माप खालीवर होते आता आमच्यात एकाची मोटर अडकली आहे बरं हां त्याच्यावर दुसरी मोटर टाकली आता पहिली कसली होती पहिली मला PVC पाईपाची मोटर आहे वाटते खाली तर बोरला पाणी आहे का पाणी भरपूर आहे खालची मोटर काढायची आहे ती काढा काय काढली ना त्यांनी व काय झालं ती पाईप तुटून जी खाली गेली किती पाईप गेले खाली एक पाईप तुटला हां मोटरला एकच पाईप का मोटरला एकच पाईप आहे मग बोरनं गाळा पडला असेल बोर किती फुटा बोर ते असेल बा 500-600 फूट लांब आहे बोर 500 जर असेल 500 तर त्याला 55-60 खर्च बघा पण काय होईल गाळा शिद्या सगळं रेबर होतं रेबर होतं बोर दुसरी बी सोडली आता ती बी अडकली काय केली नाही बोरला पाणी लय असेल तर त्याच तुम्ही बघा एखाद्या बोरला पाणी असेल दुसऱ्याला पाणी नसतं कुठं पाणी आहे बोरला तिथं हाय पाणी त्या क्षेत्रात भरपूर आहे ती दुसरी बी अडकली म्हणून त्याने ती बोरच बंद ठेवली शेवगा ही उभी रेग असते का अडकली दादा विषय बंद करा आपलं कामाला बोलू शेवगा ही उभी रेग जी आहे का ही उभी रेग हां 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 ही एक आणि ती एक त्यातनं पाणी येत असतं ती झरा आहे म्हणाचं उभा झाला आहे ते उभा उभा झरा रान फुटलेलं त्यातनं पाणी येतं बाहेर आहे का नाही याला पाणी कळते कळते की समोर पाणी पळते की इथं वरूनच पडायला ना पाणी आता आता शांत ना पाणी पाण्यात पाणी शांत ना पाण्यात पाणी शांत आहे तीच आता कुठलं कळणार आहे ते आपल्याला नाही काय काय धरे पॉवरला असली का फुल पॉवर असल्यावर तर किती पाणी येत असते मन
इथे काय बरं बरं का इथनं मान बदललं इथनं पाण्यात खोबा बघा हा इथून पण जरा थोडं बारीक आहे वरी इथून बदललंय पण इथून भेटतं का मीटर बघू चालू आहे देखणे छोड़े मग कॅमेरा कॅमेरा छोड़े यहाँ भी चालू 54 नाही 54 नाही काढे आणतो बाहेर किती 54 किती फूट गेलं बघा देख 54 मीटर गेलं 150 फूट गए दिसणे बारके बारके 2-3 लगेन घेऊन आले तर ते हॅलो बारीक बारीक 2-3 लगेन सब वैसा नहीं समझता नहीं नहीं अभी टाइम लगता है ज़्यादा बार काय येतं पण नाही जरा हाँ नाही तर जरा मान बोर बदलला का पानी देख लेंगे बोर का धरा नाही तर मान बदलला फक्त हाँ बोर का पानी देख रहे हैं उसमें मीटर छोड़े कॅमेरा कैमरा छोड़ेंगे कैमरा बोर में हाँ वो पानी देख लेंगे चेक करना कहीं हाँ नहीं ये मोर नहीं क्या घर में वीस फुटावरून पाणी पडते खाली वरनं एवढं पाणी पडते दिसेल की आता नाही वरचं हंगाम असतं वरचं पाणी धरत नसतं आपण धराचा नाही हो सांगायला तुम्हाला मोब जरी असले तरी नाही मिळत वरचं 20 काय हो तेवढ्या 20 फुट खाल्लं मेन असतं पाणी मग त्याला विहीर बरी मग वरचं धरायला त्या होय मामा तेवढं पाणी घेऊन काय करता तिथे पडायला नाही वाटाल तो पाणी आता नसतं व्हय? असं वाटतं बाय हां डोळे आपलं कॅमेरा पाण्यानं जे आहे ते आहे नंतर काय करतो काय करायचं ते फिरू फिरू हे लय पण कसलं काय गरीबाला वाढा लावून निघून जाणार माघारी हां आपण हे जागा थांबला असता बरं का इथून तर पाण्याचं फास्ट पळाला प्रेशरनं ही डॉट जे थांबला का असं पहिले पळतं पाणी लय असल्यावर ही जागा थांबलं गोल फिरून तिथे गेलेलं लाल का हां मधलं डॉट कण बरं का तेव्हा तिथं पाणी आहे म्हणा आणि पाण्यात पाणी पाणी कळत नाही मग तिथं खड्डा सुद्धा आपण खड्ड्यावरून अंदाज लावा होता की 4 खड्डा 3 खड्डा तसं या बोरला अजून एक बी खड्डा दिसला ना तेव्हा आता दुसरी चिरणी दिसल्या काही ही चिरणी तसं याला अजून खड्डा एक बी दिसला मोठा मानवासारखा लाल लागला बरं का 0 पण खटा आहे म्हणजे पडासर नाही थोडा खड्डा वाटला तर वाटतं आपला हाँ तिथे खड्डा पण आहे ते खड्डा हो म्हणजे गोल ड्रिंक आहेत ना हाँ चिरणी तिथं चिरणे पण मान बदलला चिरणी ती झराची चिरणी नव्हती झरा चिरणी म्हणलं खपली पडते खाली झरात प्रेशर येऊन येऊन ते खटा आहे खट्टा है खट्टा है बरोबर पूर्ण प्लेन आहे बरं का कडपासून बरोबर प्लेन आहे कुठे बी फक्त 2 ठिकाणी चिरणी दिसली 2 ठिकाणी दिसली इथे जरा वेगळं दिसली आहे का हाय
पण मोठं नाही मोठं नाही. खड्ड दिवळी दिसली. हे काय चिरणी दिसली हो बघा. हां हां हवा हे काय चिरणी हां. तिसऱ्या बरं चिरणी. तिसरे हा. आता बॅटरी दवा किती फुटर गेलं बघू अंतर लागतं आपलं कळतं. लिहिलेलं आहे का त्याचं? मी ट्राय की इथं आहे. 95 म्हणजे 300 फूट गेले बघा. 216. हॅलो 95 बरोबर काय एक आहे का हां तो का दिवळी हां बरं क्या हां बारकी आहे. मग तिकडे बरं खेळ आहे. नाही हो. लक्षात ठेवा तिसरे तिसरे हां. म्हणजे 2 चिरण्या एक बारकी दिवळी. किती गेलं मला 200 वही पडली की असा की रे इतकं बरं माझा सगळा बघा झाला असता. ही पाणी आहे म्हणून सावकाश सहलं बघायला. हां इथं आहे बघ इथं जरा. तू नाही हो, तुझं कोण म्हणाले? इथं आहे बघा मोठा खड्डा इथं. इथं मोठा खडा आहे. बोर तर जाऊ तर नव्हतं हे एक धर आहे बरं का मेन मोठा. आता भले तुम्ही पाणी 1.5 इंची ना 2 इंची ताई का नाही 1 इंची बेल काय सांगताय. काय सांगतात ना कारण का ताई ताई स्कोप जागाला शांत आहे इथं. हां पाण्यात पाणी हेत ना खडा दिसायला मोठा हो. हे का दिसला खड्डा. हां हां. थांब की जरा बोर मी कॅमेरा सोडी मग सोनी नाही आणे आता काय करू माती येईल मला इकडं खाली माती येईल इथं खाली एक आहे बरं का मोठा खडा ते एकच आहे मोठा. इकडे बी नाही नाही ती न मागासारखा मोठा बाय काय शिबर का तर आता लय मोठा होता ना. मोठा होता हा. म्हणजे त्या खड्ड्यात नाही येते का पाणी हां पाणी येत नाही एक जरा दिसला हाय जरा जीव जीव आला कडभरनं प्लेन दिसायला लागलं मला उभे करणं दिसायला लागलं त्या. चांगला जरा. चांगला चांगला आता इकडे जरा गेलं बघा साईडला ते उभं चिरकी आहे ते रान बदललं हे आहे. आम्ही हो नवीन तुमच्या हिशोबाने नीट करा रेकॉर्ड आम्हाला काय नाही मी मग तुम्हाला आलो होय मी काय म्हणलं तुमचं हाय असं समजून करा मग करता आहे मग तसं करतो याच्या पुढे काय सांगत तुमचा नाही फोन ह्यांना काय मागायचं म्हणलं मी इतकं मागास बोर सगळं बघून गेलं असतं पण हे बोरला पण नाही म्हणून चौकस बघायचं आहे एखादं सांगतोय असा हलवलं कॅमेरा लय पाणी का म्हणणार लय पाण्या ते गरीबाला खड्या झाला ना जे आहे ते सांग उगा थांबला का तुमच्यासाठी ती परवा नाही दिवशीला गाडीत लावलाय मी phone. आमच्या वडील भरलं होतं ना आज सांगितलं झालं तिने. 13वा. आज त्यांनी सकाळ दुपारी सांगितलं मला 13वा दुपारून येतो म्हणली शिकल तुमच्याकडे सगळा पूर्ण शिवार पाठ झाला आहे तुमचा नंबर आमच्या वडिला पैसे कोणतरी दिलता आधी पाहिलाच असेल आणि मग ती तुमची मोठी आहे ती का बारकी आहे ती भाऊ ती दुसरी बार काय त्यांचा ड्युटीला असते सबस्टेशनला त्या दिनेशनं त्यांचा नंबर दिला सब स्टेशनला असते ती का हां कामाला ती ती तीच काम करते ती हां दिनेश. मग बरोबर आहे त्यानं म्हणला माझ्या इथं आणलं होतं हां 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 ओळखीच्या इथे आपल्या टाकतो का बघ त्याचं काही इथं आहे 2 तुकडे सोडला का पलीकडे आहे मग त्याचं. तिचा भाऊच गेलता मग हां मी नसती गेलो होतो. त्याने ती नंबर दिला आणि मी हे लावला आधी तुमचा नंबर मग तुम्ही दुसऱ्यांदा रिटर्न केला की मला मी त्यांना मी बोललो गाडीवर होतो मला मिस करून बोलला कोण बघावं म्हणलं मी त्यांना बोललो आणि पुन्हा तुमचा 1 तास 1.5 तासानं तुमचा आला मग म्हण ना मग नंबर सांगितलं मग बारका भाऊ मला काय अडचण नाही पण बारका भाऊ जरा गडबड करायला बघतो एवढं नॉलेज नाही त्याला. आमचं कसं आहे आम्ही हा धंद्यातली एकाच्या भागा लागली की एकच बघायचं आधी आपण आम्हाला उठलं की ही डोळ्यासमोर फायनल त्याचं झालं तरच मग दुसऱ्या तुम्हाला नादाला कंटिन्यू लागायचं. तीच तर कळते आज ह्याचा भाव उतरला त्याचा उतरला हा. आज ही माल बाद निघाला तुम्हाला ती कळते तसं आम्हाला ह्यातलं हं. दररोज आम्हाला ह्यातलं माहीत आहे काठीत आमची लय पाहुणी आहे ती काय नाव एकचं बेग हाय तेवढं माहित आहे मला बाकीची माहित नाही ती वडिलाला माहित आहे ती समजा. काठीच हवा तुम्ही. मग काठी घेऊन काय काठीच त्या अकबर ही आहे तिची. मग माझ्या 3 मावश्या त्या 2 मावश्या त्या काठीत चुलत दादा बेग ती पुण्याला राहते ती. किद्दू बेग बाबा राबगर वजीर बेग माहित होती का तुम्हाला मग ती वडिलाची मामा आहे त्यांची पहिले आमच्या वडिलांतर लय हेर रगाजे म्हणून हेर रगाजे त्यांना वडिला ना तिथं काम शिकवलं वरनं पडलं होतं असं धरलं हं. लंबकळा फाटा मारल्यावर हं. सांगायचं आम्हाला त्याने हेर मावा
तुमच्या वडले तर तुम्हाला जाणार नाही, तुम्हाला काय माहिती नाही. हं. पण आम्ही पहिले लय मिळून राहिला, लय मिळून केलंय. पहिले लोक वेगळे होते हं. इथे हाय बरं मामा धरायचं. इथं बी हाय वारी हां हाय हाय इथे वर आहे, इथं नाही. ती भाऊ आहे ती आमची. कुठे गेला इथे फिरला कॅमेरा. इथं होता बरं एक आता. हे गेलं बघा, हे गेलं बघा. हां हाय बारीक आहे. हाय पण हाय. मिनटरचा बघा आता किती पुढे गेलं भाऊ, म्हणजे आपला आपला अंदाज कळतं. पहिला किती लावा होता लावा बाहेर किती म्हणलं मग आम्ही 95 वर 95 मीटर 216 216 फुटाला सांगा. 127 95 127 127 थोडं मोठ्यानं बोला, तिथं रेकॉर्डिंग होतं. हां 10.28 ना जेवढं का पाहिलं ना आपण सगळं टेप झाला होता. हां हो हां 3.8 मग 2 पॉईंट जास्त बरं आता बघ चल 416 आहे 4 चढा का सर. म्हणजे किती आणि फुटावर? मागाचं किती मीटर मागा म्हणलं तुम्ही? 95 मीटर 95 मागा म्हणलं ना. 3 फुटाचा 1 मीटर असते ना. हां आता 400 झालं ना. थांबा थांबा आता 400 झालं ना. म्हणजे ती 300 फुटावर लागलं होतं. बरोबर ए मागा जरा ती मोठा म्हणलं आपण. 300 यांचा फोन आला ती 300 जरा आहे, ती खाली 400 2 नंबरचा आणि वरी 2 चिर नाही त्या. 311 चिरणे आहेत ते वरले. 311. मुंगळ आहेत. आपल्याला दिसली आपण मुंगळ असतं सगळं, पण त्यातनं पाणी किती येते ते ह्याचं आपण शेवटला कॅल्क्युलेट करावं लागतं. ह्या सगळ्या कोपमधनं आई दोन्ही बोर साईड दिसत नाही का एखादा? नाही ना. आपण असं कॅमेरा फिरून ठरवतो ना असं. हे का असं इथे वेळा मी तीच केली की का असं. फिरते कॅमेरा ठीक आहे वायर करून फिरते की. अगं भाग आहे का? होय हां इथं डेरा बरं इथं कोपा डेरा कोपा आहे. डेरा म्हणजे साईडला असा अंधार आहे इकडे साईडला असं हां म्हणजे 13 झाल्यानंतर कोपा डेरा झाला इथनं मटेरियल पडलं 100% पडलं खाली. संपली मी काय म्हणलं आता याच्या अगोदर 100% मटेरियल मोहरी आहे त्याची आडवा. पडले मोटर मी तुम्हाला मग काय म्हणलं तुमच्या बागात 400 धोका आहे तुमच्या इकडं. काय काय बागात 390 काय गावाला 420. इथं लाल गिर आहे, इथं बोर चेकअप झाला. तुम्हाला आता जर आता ह्यातनं पाणी येतं बरं का, येते. ह्याच्यातनी पाणी येतं, पण आता ह्यातनं पाणी किती येते सांगतो मी बरोबर किती आहे. त्याच्या खाली जात नाही का? नाही जरा बंद नाही तर काय थांबा बरे नाही जंगल ती बी सगळं भरलं नसतं चौका बसतं मधल्यामध्ये. तीच की पण नीट होतं त्याला एवढा त्याला खाली उतरायला जागा तर नको. पॉकेट मोकळा तिथे इथून एवढा पुकड्या खड्डाच पडलाय का? एवढा लांब पुकड्या हाता बैठला त्यातलं पाणी एवढं पुकड असं मोठा डेरा आहे ते. आणि डेऱ्यात मोहरी माती पडली ह्यातनं मोहरी लुजी माती माती पडली आणि त्या मातीवर पाणी येतं. पाणी येते ती खड्डा असं हे पण साईड ते काय होतं माहिती का, हे असं पाणी येतं आणि तिकडे जातं पलीकडं. पलीकडे सरकाला बघते आता ह्याची पावर आहे म्हणून पाणीवर चाललं, नंतर हे सगळं पाणी पूर्ण खाली गेलं असतं. खाली गेला असतं. आणि मीटर ते आपण बघा, मीटर आपण बघा. चालू केल्यावरती जात ना पलीकडे. 137 137 449 450 450 वर बुजली म्हणा. बंदच सरळ वाडा माती पडला तुम्ही. होता किती बोर 600 150 फूट भरला 150 फूट भरला. सगळ्या गाचं भरला ना बरं मधल्या चौका झालं मधल्या हां तर जा. पण आपला खाली दोघांना आपलं पाणी वर द्या खाली जायचे लागत ना आपल्याला. आता आणि पाणी ह्याला आहे मोटर ऐका घे, ह्याला मोटर 4 इंची घालायचे, 4 इंची आणि 2 इंची कॉलम पाईप.